धक्कादायक बातमी धाराशिवमधून सध्या समोर आलेली आहे। एनएसएफ सिक्युरिटीची महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण, पोलिसांनी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही। परिसरातील ग्रामस्थ हे आक्रमक झालेत। तुळजापूर तालुक्यात यामुळे संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील गंधोरा इथं मुलाला कामावरून का टाकलं यावरून हा सगळा वाद निर्माण झाला। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या विद्याताई चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, अजूनही महाराष्ट्रातील महिलांवरचे अत्याचार, त्यांच्यावरती होणारा अन्याय काही थांबत नाहीये। धाराशिवमधून देखील अशीच धक्कादायक बातमी सध्या समोर येते। एमएसएफ सिक्युरिटीनं या महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण केली आहे। यावरती आता काय उपाययोजना केली पाहिजे? नाही, अत्यंत संतापजनक ही घटना आहे। या ज्या वॉचमनने एका स्त्रीच्या वस्त्राला हात घातला असेल त्या वॉचमनला कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे। की हिम्मत कशी होती महिलांच्या अंगाला हात लावायची आणि तिला विवस्त्र करायची। म्हणजे ती जर जाब विचारायला गेली तर त्याच्यात काही चुकीचं नाहीये ना। तुम्ही उत्तराने उत्तर द्या, चर्चा करा, परंतु अशा प्रकारे स्त्रियांना विवस्त्र करणं किंवा तिला अतिशय वागणूक वाईट देणं आणि अशा प्रकारे ह्याच्यावरती कडकातली कडक कारवाई केली पाहिजे। खरं तर पोलिसांनी लगेच तक्रार घ्यायला पाहिजे होती आणि त्या वॉचमनला अटक करायला पाहिजे होती। त्याला अजून अटक का झाली नाही किंवा त्याच्यावरती काही कारवाई आहे की नाही, आपलं गृह खातं काय करते, पोलीस काय करते, हा प्रश्न आता पडलेला आहे। त्यामुळे ह्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। समस्त गावातल्या लोकांनी जमून त्या वॉचमनला जोडून काढलं पाहिजे, कारण अशा प्रकारे कोणालाही कायदा हातात घेण्याची वेळ येता कामा नये। आणि म्हणून पोलिसांनी अत्यंत सावधतेने महिलांच्या वरती होणारे अत्याचार आणि अशी जी हिंमत वाढत चाललेली आहे लोकांची ती फोडून काढली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन याचा निषेध केला पाहिजे आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्या महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे। निश्चित, जसं आपण उल्लेख केला की ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे। खरं तर ग्रामस्थ पोलीस ठाण्यामध्ये दाखल देखील झाले। मोठा संताप या ठिकाणी व्यक्त करण्यात आला, कारण एवढी मोठी घटना घडल्यानंतर पोलिसांकडून या संदर्भातली तक्रार अद्यापही नोंदवून घेण्यात आलेली नाहीये। कुठेतरी या गुन्हेगारांना म्हणा, आरोपींना म्हणा, गृह खात्याचंच कुठेतरी पाठबळ असल्याचं चित्र दिसून येतंय। मग कोण वाचवतोय त्याला? गृह खातं कोण वाचवतोय? तो भाजपचा माणूस आहे का? अशा प्रकारे जर असेल तर मग आम्ही जाऊन त्याला सरळ करतो ना। कारण गावकरी जमलेले आहेत, गावकरी तक्रार करतायत। ती तक्रार जर नोंदवून घेत नसतील तर त्या लोकांना आणि गृह खात्याला याच्या देवेंद्र फडणवीसांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। काय चाललंय हे त्यांच्या राज्यामध्ये? इथे लोक पोलीस स्टेशनवर जाऊन तर गावकरी येऊन तक्रार करतायत, तरी पोलीस जर तक्रार घेत नसतील तर जे पोलीस तक्रार घेत नाही अशांना ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे। निश्चित, विद्याताई, खरं तर विरोधक म्हणून तुम्ही सरकारला या संपूर्ण प्रकरणी कशा पद्धतीने अपील कराल आणि काय सांगाल की या प्रकरणाची तक्रार निदान पोलिसांनी तरी घेतली पाहिजे? पोलीस तक्रार का घेत नाही तेच मोठं आश्चर्य वाटतंय। आणि याचं मी लेखी उत्तर फडणवीसांकडे मागू की गृहमंत्री म्हणून तुम्ही यांच्यावर काय ऍक्शन घेणार आहे? तक्रार का घेतली जात नाहीये? महिलेला विवस्त्र करण्यापर्यंत मजल लोकांची जातेच कशी? त्या वॉचमनला अजूनपर्यंत अटक का झालेली नाहीये? त्याला फटक्यांची शिक्षा दिली पाहिजे भर चौकामध्ये। पोलीस जर ऐकत नसतील तर लोकांनी जमून त्याला झोडून काढलं पाहिजे, कारण त्याने जे केलेलं कृत्य आहे ते भयंकर आहे। निश्चित विद्याताई, त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी पोलीस कधीपर्यंत तक्रार घेतात हे पाहणंच आता अतिशय महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद विद्याताई, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील ही संतापजनक घटना सध्या समोर आलेली आहे। याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे जोडल्या गेलेल्या आहेत। नीलमताई, अजूनही महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये। या महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली। ग्रामस्थ पोलीस ठाण्यामध्ये संतापाची लाट व्यक्त करतायत, मात्र पोलीस या प्रकरणी काही तक्रार नोंदवून घेत नाहीये। मुळामध्ये एमएसएफच्या गार्डला अशा पद्धतीने एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला थांबवण्याचं काम ते करू शकतात, पण त्याच्या पुढे जाऊन मारहाणीचा कुठलाच असं कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही आहे त्यामध्ये जे आहे ते। आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी स्वतः फोन ठेवला की लगेचच एसपीशी बोलते। तुळजापूरमध्ये कुठल्या गावात घटना झाली तर प्रॉपर तुळजापूरमध्ये झाली आहे ते बघायला लागेल। पण दुसरं मला एक जनतेला तुमच्या मार्फत सांगायचं आहे की ज्यावेळेला अशा घटनात पोलिसांनी दखल घेतली नाही तर 112 नंबर त्यांनी घेतलेला आहे कॉमन। त्या 112 नंबरवरती आत्ताही बघणारे लोक आहेत, त्यांनी जर का फोन केला
मीच आता लांब असल्यामुळे पुण्यामध्ये मी नाही फोन करणं योग्य होणार, पण तिथल्या कोणीही 112ला फोन करून या अशा महिलेला मारहाण झाली सांगितलं तर पोलीस 8 ते 10 मिनिटात त्यांना दखल घ्यावीच लागते. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं की ज्या आहेत यंत्रणा केल्या असं सरकार म्हणतंय, तर ते चालत नसतील तर आपण त्याच्यावरती तक्रार करू शकतो. पण आता सुद्धा ऐकणाऱ्यांनी 112ला फोन करावा. मी एसपींना फोन करते आणि दखल घेतली जाईल. मला फक्त स्पॉट तुमच्या प्रतिनिधींनी जर का सांगितलं की एक्झॅक्ट कुठे आहे तुळजापूर तालुक्यात, तर मी तसं कळवते आणि लगेच दखल घेऊ आपण त्याची. निश्चित नीलमताई, त्यामुळे एकंदरीतच महिलांवरील जे अत्याचार आहेत किंवा अशा पद्धतीनं अमानुषपणे मारहाण होणं आणि त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केल्यावरही तक्रार न नोंदवणं ही कुठेतरी सरकारची कमी बाजूपणा आता समोर यायला लागलाय. पोलिसांचे काय तक्रार घेतली नाही काय आपण चौकशी मी करते, परंतु एक झालेलं आहे की ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांनी फार कठोर कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे काही लोकांना थोडंसं पोलिसांच्या संदर्भामध्ये त्यांची काही म्हण नाही आहे वेगळ्या प्रकारचं काही. दोन विषयांचा काही संबंध नाही आहे, पण पोलिसांनी तक्रार घ्यायला पाहिजे होती. परंतु या गोष्टीमुळे पोलिसांवरती काही ना काही प्रहार धाराशिवमध्ये होत राहणार पुढचे काही काळ हे पण आहे. याचं कारण असं आहे की त्या ड्रग्ज मध्ये बरेचसे लोक सापडलेले, चार्जशीट झालेले आहे आणि त्याच्यामुळे काही ना काही करून अशांतता होत राहणार आहे. कारण शेवटी ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते काहीतरी करतच असतात गोष्टी ज्या आहेत त्या. पण ज्या पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही त्यांच्यावरती मी योग्य ती कारवाई केली जाईल, त्याची तक्रार ताबडतोब घेतली जाईल हे मी सांगितलेले. आणि याच्या पुढे आपल्या आणि सर्व वाहिन्यांच्या लोकांनाही मला सांगायचं की तिथल्या नागरिकांना 112 नंबरला तुम्ही फोन करायला सांगत जा. तक्रार घेतली नाही ना, इतकी मोठी त्याची ब्रेकिंग न्यूज आणि तक्रार घेतली नाही तर त्या माणसाची कारवाई पण करायला सांगू आपण. निश्चित ताई, त्यामुळे नक्कीच आम्ही तुमच्या मार्फत 112 नंबरवरती जर अशा काही घटना झाल्या तर संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणी तक्रार नोंदवली जाईल अशी हमी देऊ. धन्यवाद नीलमताई, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी.